श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जय श्री कृष्ण। आजपासून आपण आपल्या चॅनलवर एक नवीन मालिका सुरू करत आहोत, ज्याचं नाव आहे जीवनोपयोगी शास्त्र। आणि या मालिकेचा पहिला भाग आज आपण पाहणार आहोत। या मालिकेमध्ये आपण जीवनातील प्रश्नांची उत्तरे श्रीमद भागवत, श्रीमद भगवद्गीता आणि इतर सनातन धर्मग्रंथांच्या आधाराने समजून घेणार आहोत। आणि आजचा विषय आहे घरात आर्थिक अडचणी का येतात। हा प्रत्येकाला पडलेला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, ज्याबद्दल शास्त्र काय सांगतं, काय करावं, काय करू नये आणि यावर उपाय काय आहे, हे आपण आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत। चला तर मग भगवत भक्तांनो, पाहूया आपण की हे शास्त्र काय सांगतं। आज प्रत्येक घरात हा प्रश्न ऐकायला मिळतो। पैसा येतो पण टिकत नाही, कष्ट खूप करतो पण समाधान लाभत नाही, आणि अशाच वेळी लोक चमत्कारी उपाय शोधायला लागतात। पण सनातन शास्त्र आपल्याला चमत्कार नव्हे तर अशक्यही शक्य करायला शिकवते। कारण श्रीमद भगवद्गीता काय सांगते पहा। भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। अर्थात जे भक्त अनन्य भावाने माझे चिंतन करतात त्यांचे योग म्हणजे जे आवश्यक आहे ते प्राप्त करून देणे किंवा प्राप्त होणे, आणि क्षेम म्हणजे जे मिळाले आहे त्याचे रक्षण करणे, याची जबाबदारी मी स्वतः घेतो, असं भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये सांगतात। पण याचा अर्थ असा नाही की परिश्रम न करताच धन ऐश्वर्य मिळेल। तर परमेश्वर भक्ताला योग्य बुद्धी देतो, योग्य मार्ग आणि आवश्यक ते संरक्षण सुद्धा देतो। आणि श्रीमद भागवत ग्रंथामध्ये याबद्दल काय सांगितलं आहे पहा। तर भक्तीमुळे मन शुद्ध होतं, आणि मन शुद्ध झालं की लोभ कमी होतो, अहंकार कमी होतो, निर्णय योग्य होतात, घरात प्रेम वाढतं, आणि हाच खरा समृद्धीचा पाया आहे। सवय पुंसां परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे अहैतुक्य प्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती, असं भागवत शास्त्र सांगतं। तर मग आता पुढे हा प्रश्न पडतो की अध्यात्मामध्ये असा कोणता मंत्र आहे की ज्यामुळे धन ऐश्वर्य लक्ष्मी प्राप्त होते। तर तो मंत्र सुद्धा मी आता तुम्हाला सांगणार आहे। तो मंत्र म्हणजे ओम श्री महालक्ष्मी नमः। ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र रोज अगदी श्रद्धा आणि भक्तिभावाने 108 वेळा म्हणावा। म्हणजे 108 वेळा या मंत्राचा रोज जप करावा। ज्यांना शक्य असेल त्यांनी श्री सूक्ताचे पठण करावे। आणि आता शास्त्र या आर्थिक अडचणीवर उपाय काय सांगतं ते पहा। एक म्हणजे प्रामाणिक कमाई करा। कमाईतील काही भाग दान करा, पण दान सुपात्राला करा, कुपात्राला दान करू नये। कारण कुपात्र दानात भवेत दरिद्रहा, म्हणजे कुपात्राला दान केल्यावर दारिद्र्य येतं। अन्नाचा कधीही अपमान करू नका। आई वडील आणि गुरुजनांचा आदर करा। रोज संध्याकाळी दीप लावून भगवंताचे नामस्मरण करा, आणि शक्य असल्यास रोज तुपाचा दिवा लावा।
दर गुरुवारी किंवा शुक्रवारी तुळशी काष्ठाचा दिवा लावा, म्हणजे तुपाच्या वातीमध्ये तुळशी काष्ठ लावावं. आणि शक्य असल्यास आठवड्यातून एकदा श्रीमद भागवत, शिवमहापुराण किंवा श्रीमद भगवद्गीता यांचं वाचन किंवा श्रवण करावं. जास्त नाही काही तर ग्रंथामधले 5 श्लोक तरी वाचावे. कसं असतं, बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं की ही वस्तू ठेवा, हा गुप्त उपाय करा, मग इतक्या दिवसात धनवर्षाव होईल, ही इच्छा पूर्ण होईल, इतकं धन प्राप्त होईल. पण खरं सांगायचं तर सनातन शास्त्र हे अशा चमत्कारांची हमी कधीही देत नाही. शास्त्र असं सांगतं की भक्ती, परिश्रम, सदाचार आणि संयम यांचा मार्ग स्वीकारा. म्हणून हे कायम लक्षात ठेवावं की धन मिळणे ही समृद्धी नाही, धन टिकवणे ही सुद्धा समृद्धी नाही. समाधान, सदाचार आणि भगवंताची कृपा हीच खरी समृद्धी आहे. म्हणून आजचा हा संदेश कायम लक्षात ठेवावा. मंत्र जपा पण परिश्रम सोडू नका. दान करा पण अहंकार ठेवू नका. भगवंतावर श्रद्धा ठेवा पण कर्तव्य विसरू नका. हा संदेश जर आपण लक्षात ठेवला आणि आपल्या आचरणामध्ये आणला तर शास्त्र असं सांगतं की आपल्या आर्थिक अडचणी नक्कीच दूर होतील. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत घरात सतत कलह का होतात आणि यावर शास्त्र काय उपाय सांगतं ते आपण पुढील भागात पाहणार आहोत. तोपर्यंत जय श्री कृष्ण.